तर माझ्या लाडक्या अशा विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी कॉमर्स विषय चिटणीसाची कार्यपद्धती, प्रकरण पहिले. मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण चिटणीसाचे महत्त्व बघत होतो, मात्र मध्यंतरीच आपला व्हिडिओ थांबला होता. तर काही किरकोळ अशा कारणामुळे तर हा व्हिडिओ आपण पुढे कंटिन्यू करू. मात्र हा व्हिडिओ कंटिन्यू करण्यापूर्वी मी माझा अल्पसा परिचय आपणाला देत आहे. माझे पूर्ण नाव गवळी शिवदत्त असे आहे आणि मी हल्ली कोमलनगर विठ्ठल रुक्मिणी मंदिरा शेजारी पडेगाव तालुका जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी वास्तव्याला आहे. आणि माझी कार्यरत स्कूल नव्हे, माझं कार्यरत कॉलेज श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर हे आहे. आणि कॉमर्स शाखेमध्ये मी वर्ग 11वी 12वी या दोन वर्गांना चिटणीसाची कार्यपद्धती तसेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन हे दोन विषय शिकवत आहे. तर जास्त वेळ वाया न घालविता आपण लगेचच आपल्या व्हिडिओ लेक्चरला प्रारंभ करीत आहोत. मात्र तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक कळकळीचं आव्हान आहे किंवा विनंती आहे. आव्हान म्हणू नका, विनंती आहे की जर तुम्हाला माझा व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला तर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आणि प्रेक्षकांनी माझ्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट्स करायचं आहे, शेअर्स देखील करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. बाजूच्या घंटीला क्लिक करायला मात्र विसरायचं नाही. तर बघा मग, जेणेकरून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले किंवा आणि सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीला क्लिक केले तर आगामी काळामध्ये माझे जेव्हा नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर प्रसिद्ध होतील त्याचा सर्वाधिक आणि सर्वप्रथम लाभ आपल्याला घेता येईल. तर ही एक सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी. तर ती सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुम्ही घालवू नका. तर ठीक आहे, सचिवाची कार्यपद्धती त्यामध्ये प्रकरण पहिलं आहे चिटणीस आणि चिटणीसाचं महत्त्व आपण अभ्यासत आहोत. तर इम्पॉर्टन्स ऑफ सेक्रेटरी. तर चिटणीसाचं महत्त्व बघत असताना आपण 8 मुद्दे सांगितले होते. तर चिटणीस हा एक तज्ज्ञ सल्लागार आणि मार्गदर्शक आहे. तर तो कसा आहे तज्ज्ञ सल्लागार आणि मार्गदर्शक? तर बघा, एक्सपर्ट ॲडव्हाइस अँड गायडन्स. चिटणीस हा विविध विषयांवर वरिष्ठांना सल्ला देत असतो. तर चिटणीस हा वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या बाबींवर वरिष्ठ लोकांना मार्गदर्शन करत असतो आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करतो. आणि वेगवेगळ्या विषयांवर चिटणीस हा मार्गदर्शन करतो, सल्ला देतो, माहिती देतो आणि त्या आधारे वरिष्ठ निर्णय घेतात आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी चिटणीस करत असतो. व्यवसायाबाबतचे धोरण ठरविताना व निर्णय घेताना त्याचे मत नेहमीच विचारात घेतले जाते आणि व्यवसायाबाबतचं धोरण अंमलात आणताना किंवा अंमलात आणण्यापूर्वी ठरवताना, निर्णय घेताना कुठल्याही क्षेत्राच्या बाबतीमध्ये जेव्हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा चिटणीसाचं मत प्राधान्यक्रमानं विचारात घेतलं जातं. अचूक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तो योग्य मार्गदर्शन करतो. तर धोरणात्मक जो निर्णय घ्यायचा आहे तो अचूक असला पाहिजे, त्यासाठी तो योग्य गायडन्स करतो, मार्गदर्शन करतो. त्यामुळे व्यवसायाचा अपेक्षित विकास होण्यास मदत होते. जर धोरणात्मक निर्णय हा आपला एकदा चुकला तर
आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही आणि आपल्या संस्थेचा अपेक्षित विकास होऊ शकत नाही. म्हणून जर आपल्या व्यवसायाचा अपेक्षित विकास व्हावा असं वाटत असेल तर आपले जे काही निर्णय आहे ते संस्थात्मक निर्णय, जे काही धोरणात्मक निर्णय असतात ते अचूक असले पाहिजे. ते निर्णय चुकता कामा नये. आणि हे निर्णय कोण घेत असतो तर चिटणीस घेत असतो. म्हणून चिटणीसाला तज्ज्ञ सल्लागार आणि मार्गदर्शक असं म्हटलं जातं. नंबर 2, प्रशासन. मग चिटणीस हा प्रशासक ॲडमिनिस्ट्रेटर कसा आहे तर प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीस सर्व प्रकारची दैनंदिन व्यवस्थापनाची कामे करतो. तर तो उत्तम प्रशासक आहे, कारण दैनंदिन नित्याची दररोजची डेली जे काही व्यवस्थापन चालत असतं त्या व्यवस्थापनाचे कामं तो करत असतो, हाताळत असतो. म्हणून त्याला प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासक म्हटलं जातं. ज्यामध्ये कार्यालय व्यवस्थापन असेल, पत्रव्यवहार असेल, नस्तीकरण करणे असेल, अभ्यागताचे स्वागत करणे असेल, इत्यादी बाबी यामध्ये येतात. ती सर्व कामे चिटणीस करत असल्यामुळे वरिष्ठांना महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करता येते. जर चिटणीसाने व्यवस्थितरित्या पत्रव्यवहार केला, व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केलं, अभ्यागताचं स्वागत केलं, नस्तीकरण केलं, तर इतर जे काही कामं आहे महत्त्वाचे ते कामं किंवा ते कार्य वरिष्ठ सहजरित्या करू शकतात किंवा त्या कामांवर ते लक्ष केंद्रित करू शकतात. ज्यामुळे त्यांना व्यवसायाची धोरणे आखणे, नियोजन करणे, नियंत्रण ठेवणे, त्यांची अंमलबजावणी करणे इत्यादी कामे कार्यक्षमपणे पूर्ण करता येतात. आणि मग जर चिटणीसाने व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केलं, व्यवस्थितरित्या पत्रव्यवहार केला, व्यवस्थितरित्या अभ्यागताचं स्वागत केलं, नस्तीकरण केलं, तर संपूर्ण व्यवसायाची धोरणे आखणे, नियोजन करणे, नियंत्रण ठेवणे, त्याची अंमलबजावणी करणे इत्यादी कामे वरिष्ठांना कार्यक्षमपणे पूर्ण करता येतात. तर हे सर्व चिटणीसावर डिपेंड्स असते. त्यानंतर गोपनीय माहितीचा परिरक्षक, कस्टोडियन ऑफ सिक्रेट इन्फॉर्मेशन्स. तर या मुद्द्याचा विचार करत असताना गोपनीय माहितीचा परिरक्षक म्हणून चिटणीस कसा काम करतो. चिटणीस हा व्यवसायातील महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवणारा परिरक्षक म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर गोपनीय स्वरूपाची कामे सोपविली जातात. त्यामुळेच त्याला संस्थेचा विश्वासू अधिकारी म्हणतात. संस्थेचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी सचिव संचालक मंडळास मदत करतो. घेतलेले निर्णय गोपनीय राहिले पाहिजेत याची सर्व जबाबदारी चिटणीसाची असते. म्हणून त्याला गोपनीय माहितीचा परिरक्षक असे म्हणतात.